नमस्कार सर्वांचे कथा लेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत काळोखाचं घर या कथेचा भाग 7वा आणि शेवटचा भाग. या आधीच्या सर्व भागांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. मागच्या भागात आपण पाहिलं की तळघराच्या शेवटच्या भिंतीवर एक गुप्त दरवाजा असतो आणि तो आपोआप उघडू लागतो आणि आतून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येत असतो. गुप्त दरवाजातून आतून येणारा रडण्याचा आवाज अचानक थांबला. संपूर्ण तळघरात पुन्हा एकदा भयानक शांतता पसरली. सायलीने थरथरत्या हाताने टॉर्च पुढे केला. दरवाजाच्या आत एक छोटी दगडी खोली होती. मध्यभागी एक जुना पाळणा स्वतःच हलत होता. किर किर. पाळण्यात कुणीच नव्हतं, पण त्याच्या बाजूला एक जुनी लाकडी पेटी ठेवलेली होती. पेटीवर देवीचं चिन्ह कोरलेलं होतं. दामोदरचा आत्मा म्हणाला, सायली, हीच ती पेटी जिला उघडण्यासाठी आम्ही आयुष्यभर वाट पाहिली. सायलीने कुलूप उघडलं. पेटीत एक चांदीचा त्रिशूळ, एक लाल दोरा आणि एक पत्र. पत्रावर लिहिलं होतं, माझ्या मुलीसाठी. सायलीने पत्र उघडलं. क्षणात तिच्या डोळ्यात अश्रू आले. पत्र तिच्या आईने लिहिलं होतं, सायली, जर तू हे वाचत असशील तर समज मी तुझ्याजवळ नाही. या घरात जे काही घडलं त्याची मी साक्षीदार होते. रघुनाथला मी पाहिलं होतं म्हणून तो माझ्या मागे लागला. तुला वाचवण्यासाठी मी तुला या गावापासून दूर नेलं, पण मला माहीत होतं एक दिवस तू पुन्हा इथे येशील. लक्षात ठेव, रघुनाथला मारता येणार नाही, त्याला पुन्हा कैदच करावं लागेल. सायली पत्र वाचून रडू लागली. आई. तेवढ्यात रघुनाथ प्रचंड संतापला. त्याच्या शरीरातून काळा धूर बाहेर पडू लागला. ते पत्र जाळून टाका. तो सायलीवर झेपावला, पण सुमित्रा तिच्यासमोर उभी राहिली. रघुनाथचा वार तिच्यावर झाला. क्षणात सुमित्राचा आत्मा प्रकाशात विरघळू लागला. अन्वी रडत ओरडली, आई. सुमित्रा हसली. अन्वी, आता मला तुझी भीती नाही, ती सायलीकडे पाहत म्हणाली. माझी शक्ती आता तुझ्यात आहे, म्हणजेच सायलीमध्ये. इतकं बोलून सुमित्राचा आत्मा तेजस्वी प्रकाशात बदलला आणि तो प्रकाश सायलीच्या हातातल्या चांदीच्या त्रिशूळात सामावला. क्षणात ते त्रिशूळ चमकू लागलं. रघुनाथ 2 पावलं मागे सरकला. नाही, हे शक्य नाही, हे अशक्य आहे. दामोदर जोरात ओरडला. आत्ताच त्याला देवीच्या मंडळात आणा. विक्रम आणि आरवने धावत जाऊन रघुनाथला पकडलं. तो प्रचंड ताकदीने झुंज देत होता. तळघराचा प्रत्येक दगड हलत होता. अचानक छताला मोठी भेग पडली. सगळ्यांना जाणवलं हे घर काही क्षणात कोसळणार होतं. सायलीने त्रिशूळ घट्ट पकडला. ती रघुनाथ समोर उभी राहिली. रघुनाथच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच भयानक हास्य उमटलं. तो हळू आवाजात म्हणाला, तुला वाटतं आज तू जिंकशील? तो हसला आणि त्याने एक वाक्य उच्चारलं, मी एकटा नाही. आणि त्या क्षणी तळघराच्या अंधारातून अजून अनेक लाल डोळे चमकू लागले आणि सायलीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. अंधारातून चमकणारे लाल डोळे हळूहळू जवळ येऊ लागले, पण ते रघुनाथचे साक्षीदार नव्हते. या घरात अन्यायाने मृत्यू झालेल्या सर्व मुलींचे आत्मे होते. अन्वी पुढे आली. ती सायलीकडे पाहून म्हणाली, आता आमची भीती संपली. आता न्यायाची वेळ आली आहे. क्षणात सर्व मुलींचे आत्मे एका तेजस्वी प्रकाशात विलीन झाले. तो प्रकाश सायलीच्या हातातल्या चांदीच्या त्रिशूळात सामावला. त्रिशूळ इतका तेजस्वी झाला की रघुनाथ वेदनेने ओरडू लागला, नाही नाही, हे होऊ शकत नाही. सायलीने धैर्याने पुढे पाऊल टाकलं. हा शेवट तुझा नाही, तुझ्या पापांचा आहे. तिने त्रिशूळ देवीच्या मंडळाच्या मध्यभागी रोवला. जमिनीवर कोरलेली प्राचीन चिन्ह चमकू लागली. लाल दोरा स्वतःच हवेत उडाला आणि रघुनाथ भोवती गुंडाळला गेला. तो सुटण्याचा खूप प्रयत्न करू लागला. मला सोडा, मी परत येईन. दामोदरचा आत्मा पुढे आला. यावेळी नाही. आरवने गळ्यातलं लॉकेट मंडळाच्या मध्यभागी ठेवलं. विक्रमने कॅसेट प्लेअर सुरू केला, ज्यात पुन्हा सुमित्राचा आवाज घुमला. जोपर्यंत सत्य जिवंत आहे तोपर्यंत अंधार कधीच जिंकणार नाही.
हे शब्द ऐकताच रघुनाथची किंकाळी संपूर्ण तळघरात घुमली. काळा धूर त्याच्या शरीरातून बाहेर पडला. क्षणात तो धूर देवीच्या मूर्तीमध्ये ओढला गेला. मूर्तीच्या भेगा आपोआप भरून निघाल्या. सगळीकडे शांतता पसरली. अन्वी सुमित्राचा हात धरून हसली. आई, आता आपण जाऊया. सुमित्राने सायलीकडे पाहिलं. तिला धन्यवाद म्हटलं. धन्यवाद सायली, तू आम्हाला मुक्त केलंस. दामोदरही हसला आणि तिघेही तेजस्वी प्रकाशात विरून गेले. त्या क्षणी सर्व बाहुल्या धुळीत बदलल्या. तळघरातील रक्ताचे डागही नाहीसे झाले. जुनं घर हादरू लागलं. विक्रम ओरडला, लवकर बाहेर पळा. सायली, विक्रम आणि आरव तिघेही धावत बाहेर पाहिले. त्यांच्या मागे संपूर्ण काळोखाचं घर प्रचंड आवाज करीत जमिनीत कोसळलं, अदृश्य झालं. धुळीचा मोठा लोट हवेत उडाला आणि काही मिनिटांनी सगळं शांत झालं. अगदी सगळं शांत झालं. सकाळचा सूर्य उगवला. गावकरी धावत आले. जिथे ते भयानक घर होतं ते गायब झालं. तिथे आता फक्त एक छोटंसं देवीचं सुंदर मंदिर उभं होतं. सायलीने देवीसमोर नमस्कार केला. आज सगळं संपलं. आरव हसला. आता कोणतीच भीती नाही. विक्रमनेही सुटकेचा निश्वास टाकत म्हणाला, खरंच काळोख संपला. आणि तिघेही मंदिरातून बाहेर पडू लागले. आणि तेवढ्यात मंदिरात ठेवलेला तोच जुना कॅसेट प्लेयर स्वतःच सुरू झाला. खर्र, आणि त्यातून एक अनोळखी पुरुषाचा आवाज ऐकू आला. खेळ अजून संपलेला नाही. सायलीने घाबरून मागे वळून पाहिलं, पण मंदिरात कुणीच नव्हतं आणि कॅसेट आपोआप थांबली. स्क्रीन काळी झाली. समाप्त. तर या कथेचा हा भाग इथेच संपत आहे आणि ही कथा इथे संपूर्ण झाली. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.